नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत कंट्रोल स्ट्रक्चर इन C++ प्रोग्रामिंग लँग्वेज. तर मित्रांनो, प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण बरेचसे कंट्रोल स्ट्रक्चर बघितले आहेत. तर प्रीवियस व्हिडिओमध्ये इफ सुद्धा बघितलाय, त्यानंतर इफ एल्स सुद्धा बघितलाय, इफ एल्स लॅडर सुद्धा बघितलाय आणि नेस्टेड इफ सुद्धा बघितलाय. तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्विच स्टेटमेंट बघणार आहोत. हे सुद्धा एक कंट्रोल स्ट्रक्चर आहे. तर स्विच स्टेटमेंटचा वापर कशासाठी करतो, तो कुठे करतो, त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल, त्याचं सिंटॅक्स, त्याचे काही रूल्स आहेत, ते सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राईट. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो, मला तुम्हाला एका महत्वाच्या टॉपिक विषयी सांगायचं आहे की बघा, काय होतं की जेव्हा आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी तयारी करतो कुठल्याही एक्झामची, राईट, किंवा सेमेस्टर असो किंवा कुठल्याही एक्झामची तयारी असो, राईट, तर काय होतं की आपण वेगवेगळ्या, आता तुमच्याकडे इतके सगळे काय म्हणता येईल त्याला, इन्फॉर्मेशनचे सोर्सेस अवेलेबल आहे, इतके सगळे तुमच्याकडे सोर्सेस अवेलेबल आहे. गुगलवरच्या वेगवेगळ्या वेबसाईट झाल्या, त्यानंतर युट्यूबवरचे वेगवेगळे व्हिडिओज झाले, राईट, आणि एक टेक्स्टबुक जे आपण रेफर करतो त्यामधली लँग्वेज वेगळी, वेगवेगळ्या साईटवरच्या वेगवेगळ्या लँग्वेजेस यूज केल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट दिसतील. कन्सेप्ट तर सेमच असेल, पण जे लँग्वेज यूज केलेली आहे ते वेगवेगळे असेल, राईट. तर यामध्ये सगळ्यांमध्ये कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आहे. तर फोकस काय करायचं की कन्सेप्ट समजून घेण्यावर फोकस करायचा, आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये जरी पेपर सॉल्व्ह केला तरी पण खूप चांगल्या पद्धतीने आपण एक्झाम मध्ये परफॉर्म करू शकतो. फक्त इतकं लक्षात ठेवायचं पेपरमध्ये एक्झाम देताना की काही कन्सेप्ट असतात महत्वाचे, काही काय म्हणतात कीवर्ड्स असतात किंवा काही पॉइंट्स असतात, ते ऍज इट इज आले पाहिजे. आता स्विच केसमध्ये स्विच कीवर्ड हा यूज करतो आपण, राईट, तर तो स्विचच्या जागेवर आपण स्विचच लिहिला पाहिजे, राईट. असे काही ठराविक गोष्टी असतात किंवा काही वर्ड्स असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या कसलीही डेफिनेशन घ्या मित्रांनो, की डेफिनेशन मध्ये काही स्पेसिफिक वर्ड असतात, तर ते जे व्हॅल्युएशन वाले व्हॅल्युअर्स असतात ते एक्झॅक्टली स्पेसिफिक वर्ड्स ते त्या डेफिनेशन मध्ये शोधत असतात. तर तुम्ही लँग्वेज जरी कुठलीही यूज केली किंवा जे तुम्हाला सोपी वाटली ते यूज केली, पण काही स्पेसिफिक वर्ड्स असतात ते मिस नाही करायचे, ठीक आहे. तर पॉइंट्स जर काही आपण लक्षात ठेवले तर नक्की आपण एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकू. तर जितकेही तुमच्याकडे काय म्हणता येईल त्याला व्हेरियस सोर्सेस अवेलेबल असले, पण फोकस कशावर करायचा, कन्सेप्ट समजून घेण्यावर, ठीक आहे. खूप सिंपल आहे. तर मित्रांनो, आज आपण इथे स्विच स्टेटमेंट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर स्विच स्टेटमेंट म्हणजे काय एक्झॅक्टली ते बघूया आपण. सो इट इज अ फ्लो कंट्रोल स्टेटमेंट दॅट इज यूज टू एक्झिक्यूट द डिफरंट ब्लॉक ऑफ स्टेटमेंट बेस्ड ऑन द व्हॅल्यूज ऑफ द गिव्हन एक्सप्रेशन. आता काय म्हटलं गेलेलं आहे की स्विच स्टेटमेंट म्हणजे काय एक्झॅक्टली, तर हा काय आहे, एक फ्लो कंट्रोल स्टेटमेंट आहे, ज्यामुळे आपण आपल्या प्रोग्रामचा काय करू शकतो, फ्लो कंट्रोल करू शकतो. ज्यामध्ये काय असतात, डिफरंट सिच्युएशन्स असतात और डिफरंट कंडिशन दिल्या असतात. आपण त्या कंडिशन नुसार कुठले कुठले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार ते ठरवलेलं असतं, ठीक आहे, अकॉर्डिंग टू द कंडिशन्स, ठीक आहे. त्यानंतर आपण एक इथे काय देतो, एक एक्सप्रेशन देतो. ते कशा प्रकारे देतो, काय देतो, त्या एक्सप्रेशन वरून कशा पद्धतीने आपण व्हॅल्युएशन करतो की कुठला कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे, हे सुद्धा जेव्हा आपण सिंटॅक्स बघू तेव्हा तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे. इट इज अन अल्टरनेटिव्ह टू द लॉंग इफ एल्स इफ लॅडर. तर बघा मित्रांनो की लॉंग म्हणजे इफ एल्स असं आपण यूज करतो, ठीक आहे, कंडिशन्स देतो, ठीक आहे, बऱ्याचशा कंडिशन्स देतो. त्या इफ एल्स ला काय करायसाठी, शॉर्ट करण्यासाठी आपण इथे सिंपल स्विच स्टेटमेंट यूज करतो. तर इफ एल्स इफ लॅडरचं अल्टरनेटिव्ह म्हणून स्विच स्टेटमेंट आपण यूज करतो इथे, राईट, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, कोडिंग कमी करता येईल. त्यानंतर जे कंपायलेशन साठी जो टाइम लागेल आपल्याला इफ एल्स इफ लॅडरला, तो स्विच मध्ये जर आपण प्रोग्राम केला तर तो काय होईल, कमी होईल. तर यासाठी आपण स्विच स्टेटमेंटचा यूज करतो. आता याचा आपण एक्झॅक्टली सिंटॅक्स काय तो समजून घेऊया. बघा, स्विच हा काय आहे, एक कीवर्ड आहे, हा जनरली स्मॉल लेटर्स मध्ये यूज केला जाईल, ठीक आहे, स्विच. त्यानंतर इथे एक्सप्रेशन आहे, सिंपल प्रेसेस मध्ये एक्सप्रेशन. आता हा एक्सप्रेशन काय असायला पाहिजे, इथे जेही एक्सप्रेशन लिहा त्याचं जे रिझल्ट आहे, त्याचा जो रिझल्ट आहे तो नेहमी इंटिजर मध्ये आला पाहिजे किंवा कॉन्स्टंट व्हॅल्यू असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 5 + 5 असं आपण एक्सप्रेशन इथे देऊ शकतो, ठीक आहे. 5 + 5, 2 × 2, ठीक आहे, 2 × 5,
किंवा 2 into 2 अशा पद्धतीचे एक्सप्रेशन आपण इथे लिहू शकतो. ओके, तर आपण इथे फक्त एक्सप्रेशन लिहू शकतो ज्याचा रिझल्ट काय येईल, इंटिजर येईल. और किंवा मग आपण इथे कॅरेक्टर, और इथे आपण काय यूज करू शकतो, कॅरेक्टर यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल ए. ठीक आहे, पण ए ची व्हॅल्यू ऑलरेडी डिफाईन केलेली पाहिजे, =5. जर असं असेल, अल्टिमेटली आपण काय करतो आहे की इंटिजर व्हॅल्यूच इथे एक्सप्रेशन मध्ये इंटिजर व्हॅल्यूच देतोय, पण आपण कॅरेक्टर व्हॅल्यू सुद्धा देऊ शकतो ज्याला आपण इनिशियलाइज केलं असेल इंटिजर या व्हॅल्यूने. ठीक आहे, तर एक्सप्रेशन मध्ये a+2 अशा पद्धतीचे एक्सप्रेशन आपण देऊ शकतो ज्याचा रिझल्ट नेहमी काय येणार, इंटिजर येणार. ठीक आहे, अशा पद्धतीचा एक्सप्रेशन आपण इथे देऊ शकतो, मग ते काहीही असो. त्यानंतर आपण इथे काय नाही करू शकत की a=2, a=2 अशा पद्धतीचे कंपॅरिझन आपण इथे यूज करू शकत नाही एक्सप्रेशन मध्ये. आपण इथे सिंपल कॅरेक्टर और इंटिजर यूज करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आहे ओपनिंग कर्ली ब्रेसेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस स्विचचं. ठीक आहे, त्यानंतर इथे केस हा सुद्धा एक कीवर्ड आहे, आपल्याला मस्ट आहे लिहिणं आणि स्मॉल लेटर्स मध्येच लिहायचं आहे केस. ठीक आहे, आता केस मध्ये आपण इथे काय देतो, लेबल देतो. फॉर एक्झाम्पल इथे मी एक्स दिलाय, तर एक्सच्या जागेवर इथे सुद्धा आपण एक तर इंटिजर देऊ शकतो किंवा कॅरेक्टर देऊ शकतो. आता कॅरेक्टर जर द्यायचं असेल तर कॅरेक्टर मला सिंगल कोटेशन मध्ये द्यावं लागेल. इथे मला सिंगल कोटेशन मध्ये द्यावं लागेल. का सिंगल कोटेशन मध्ये द्यावं लागेल, कारण या कॅरेक्टरची व्हॅल्यू काय असते, ऑलरेडी ASCII व्हॅल्यू असते. ठीक आहे, ASCII व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल स्मॉल ए असेल तर त्याची ASCII व्हॅल्यू काय आहे, 97 हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे अल्टिमेटली आपण इथे काय देतोय, इनडायरेक्टली आपण इथे इंटिजरच इनिशियलाइज करतो आहे. ठीक आहे, कॅरेक्टरच्या फॉर्म मध्ये सुद्धा ज्या नंबर्सची ASCII व्हॅल्यू आहे, फॉर एक्झाम्पल हॅश झालं. ठीक आहे, हॅश झालं, स्टार झालं, प्लस आहे, मायनस आहे, या सगळ्या सिम्बॉल्सच्या ASCII व्हॅल्यूज आहेत ऑलरेडी. तर त्यामुळे हे आपण ॲज अन लेबल यूज करू शकतो. आता कोड, इथे कोड मध्ये आपल्याला जेही काही प्रिंट करायचं असेल ते आपण इथे लिहू शकतो. कोड ऑफ ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, इथे 1 स्टेटमेंट, नंबर ऑफ स्टेटमेंट आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे ब्रेक. आता ब्रेक हा सुद्धा एक कीवर्ड आहे. ब्रेक नंतर आपण इथे सेमीकोलन द्यायचं आहे आणि केस नंतर इथे कोलन यूज करतात, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ब्रेकचं काम काय आहे की स्टेटमेंट आहे, स्विचचा जो ब्लॉक आहे त्याच्या बाहेर येण्याचं काम कोणाचं आहे, ब्रेकचं आहे. आणि इथे जे काही स्टेटमेंट असतील ते नंतर काय होतील, परफॉर्म होतील. राईट, ब्रेकचं काम समजलं, केसेसचं काम समजलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने स्विचचं काय आहे, एक सिंटॅक्स आहे आणि इथे आपण नंबर ऑफ केसेस देऊ शकतो. ठीक आहे, नंबर ऑफ केसेस, अनलिमिटेड केसेस आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे, त्यानंतर एक असते डिफॉल्ट. जर वरच्या कुठल्याही केसला आपली व्हॅल्यू मॅच झाली नाही तर एक डिफॉल्ट रिझल्ट प्रिंट करण्यासाठी इथे एक डिफॉल्ट हा सुद्धा एक कीवर्ड आहे, डिफॉल्ट म्हणून, आणि त्याच्यासमोर कोलन देणे आवश्यक आहे. तर इथे आपण ब्रेक यूज करणं न करणं ऑप्शनल आहे. ठीक आहे, तर हा झाला सिंटॅक्स प्रॉपर आणि त्याच्या काही मी तुम्हाला रूल्स सुद्धा इथे सांगितलेले आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत वर्किंग. तर हे तुम्हाला जेव्हा आपण प्रॅक्टिकली प्रोग्राम रन करू तेव्हा चांगल्या जास्त पद्धतीने समजेल. ठीक आहे, पण तरी आपण एकदा ओव्हरलुक करून घेऊया. इट स्टार्ट्स विथ द कीवर्ड स्विच. ठीक आहे, फॉलोज बाय अ सेट ऑफ कंटेनिंग अन एक्सप्रेशन. ठीक आहे, स्विच बघा, इथे स्विच या कीवर्ड नी स्टार्ट होतो आणि इथे काय असतं, एक्सप्रेशन असतं जे की इंटिजर और कॅरेक्टर मध्ये आपण देऊ शकतो. ठीक आहे, द एक्सप्रेशन इज इव्हॅल्युएटेड वन्स अँड कम्पेअर्ड विथ द व्हॅल्यूज ऑफ ईच केस. काय म्हटलं गेलेलं आहे, इथे जेही एक्सप्रेशन देऊ आपण त्याचं रिझल्ट एकदा येईल. फॉर एक्झाम्पल आपण इथे 5 दिला. ठीक आहे, 5 दिलाय. त्यानंतर हे जे एक्सप्रेशन आहे किंवा आपण 2+3 असं सुद्धा देऊ शकतो. मग हे 2+3 काय होईल, रिझल्ट मध्ये कन्वर्ट होईल म्हणजे 5 होईल. आणि हे जे 5 व्हॅल्यू आहे म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे ते प्रत्येक केस सोबत काय केलं जाईल, कम्पेअर केल्या जाईल. राईट, म्हणजे काय केलं जाईल, चेक केल्या जाईल, मॅच होते की नाही होत. ठीक आहे, इफ एनी केस मॅचेस द करस्पॉन्डिंग केस स्टेटमेंट एक्झिक्यूट्स. आता काय झालं,
की ही जे एक्सप्रेशन आहे ते काय केलं जाईल, कम्पेअर केलं जाईल प्रत्येक केस सोबत. जर x ची व्हॅल्यू या एक्सप्रेशन सोबत मॅच होत असेल तर हा एक्सचा जो अंडर कोड आहे तो काय होईल, रन होईल आणि ब्रेक होईल. ब्रेक झाल्यानंतर काय जाईल, स्विचच्या बाहेर कंट्रोल जाईल. ठीक आहे. जर x सोबत नाही मॅच झालं, फॉर एक्झाम्पल x सोबत नाही मॅच झालं, तर हे एक्सप्रेशन कुठल्या केस सोबत कम्पेअर केलं जाईल, सेकंड केस सोबत कम्पेअर केल्या जाईल. आणि जर सेकंड केस सोबत मॅच झाला तर ती करस्पॉन्डिंग ब्लॉक ऑफ कोड असेल तो काय केलं जाईल, एक्झिक्यूट केलं जाईल आणि ब्रेकच्या साहाय्याने स्विचच्या बाहेर कंट्रोल येईल प्रोग्रामचा. गॉट इट. तर अशा पद्धतीने सगळ्या केसेस चेक केल्या जाईल अप टू डिफॉल्ट केस पर्यंत, जर डिफॉल्ट असेल तर. ठीक आहे. आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ द मॅचिंग केस स्टेटमेंट द कंट्रोल केम्स आउट ऑफ द स्विच स्टेटमेंट ड्यू टू द ब्रेक कीवर्ड. हेच सांगितलंय मी. ब्रेक कीवर्डच्या साहाय्याने आउट ऑफ स्विच जो आहे प्रोग्रामचा तो स्विचच्या बाहेर येतो. ठीक आहे. इफ नो केस मॅचेस द डिफॉल्ट स्टेटमेंट इफ प्रेझेंट गेट एक्झिक्युटेड. जर वरच्या कुठल्याच केसेस मॅच झाल्या नाही, जितक्याही केसेस आपण लिहिल्या असेल त्या तितक्या कुठल्याही केसेस मॅच झाल्या नाही तर काय होईल, डिफॉल्ट केस रन केला जाईल जर आपण डिफॉल्ट केस लिहिली असेल तर. ठीक आहे. त्यानंतर काही रूल्स आहे स्विच केसचे, ते पण बघूया आपण. द डेटा टाइप ऑफ अ स्विच एक्सप्रेशन मस्ट बी अन इंटिजर ऑर कॅरेक्टर. हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय. जे आपण एक्सप्रेशन लिहितो स्विच मध्ये ते एक तर इंटिजर असलं पाहिजे किंवा जे काही एक्सप्रेशन लिहिलं त्याचा रिझल्ट जो आहे तो इंटिजर असला पाहिजे. ठीक आहे. किंवा आपण कॅरेक्टर सुद्धा देऊ शकतो कारण त्याची ASCII व्हॅल्यू ऑलरेडी स्टोअर्ड असते आणि ASCII व्हॅल्यू ही नंबर्स असते, म्हणजे अल्टिमेटली आपण इंटिजरच तिथे लिहत आहोत. ठीक आहे. ऑल द केस लेबल मस्ट बी फॉलोड बाय अ कोलन. प्रत्येक केस लेबल नंतर आपल्याला केस लेबल्स म्हटलं इथे, म्हणजे जो केस कीवर्ड लिहितो त्याच्यानंतर जे काही आपण इंटिजर जेव्हा कॅरेक्टर देतो ते झालं त्याचं लेबल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, कोलननी तो केस काय करावं लागतो, म्हणजे ते लेबल टर्मिनेट करावं लागतं किंवा हे एक त्याचा रूल आहे. राईट. द केस व्हॅल्यू मस्ट बी अन इंटिजर ऑर कॅरेक्टर कॉन्स्टंट. इथे पण हा रूल आहे की केस व्हॅल्यू जे काही आपण देतो, म्हणजे जर केस लेबल हे जे इथे XY जे दिलाय मी ते हे जे आहे हे तर इंटिजर असलं पाहिजे किंवा कॅरेक्टर कॉन्स्टंट असलं पाहिजे. ठीक आहे. द ब्रेक कीवर्ड इज ऑप्शनल. ब्रेक कीवर्ड ऑप्शनल आहे बट इट कॅन बी डिक्रीज द एक्झिक्युशन टाइम ऑफ द प्रोग्राम. ब्रेक कीवर्ड काय आहे इथे ऑप्शनल आहे, पण हे काय करतं की जे टाइम एक्झिक्युशन टाइम आहे ते काय करतं, रिड्यूस करतं. ठीक आहे. इट विल स्टॉप द अननेसेसरी एक्झिक्युशन ऑफ अदर केसेस आफ्टर द मॅच इज फाउंड. ब्रेक कीवर्ड काय करतं मित्रांनो, की बघा मित्रांनो इथे काय म्हटलं गेलेलं आहे की एक्सप्रेशन आणि केसची जी व्हॅल्यू आहे ते जेव्हा मॅच होईल, कुठलीही प्रत्येक केसला हे चेक केलं जाईल आणि कुठली तरी एक केस मॅच होईल. फॉर एक्झाम्पल आपण इथे पहिलीच केस अशी घेतली आहे जी मॅच झाली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय होईल की करस्पॉन्डिंग पोर्ट एक्झिक्यूट होईल आणि ब्रेकच्या सहाय्याने काय होईल, स्विचच्या बाहेर कंट्रोल येईल. ठीक आहे. यामुळे काय झालं की आपल्याला हे बाकीचे जे केसेस आहेत ते मॅच करायची आवश्यकता पडली का नाही, म्हणजे इथे आपल्याला काय झाला, टाइम वाचला एवढ्या केसेसला मॅच करण्याचा. राईट. यामुळे ब्रेक स्टेटमेंट काय आहे, नेसेसरी आहे, जे अननेसेसरी एक्झिक्युशन काय करतं, स्टॉप करतं. ठीक आहे. त्यानंतर इथे स्विच स्टेटमेंटचा आपण इथे फ्लो चार्ट दिलाय, तो बघा कसा आहे. इथे कंडिशनल स्ट्रक्चर आहे, म्हणजे स्विच आणि फॉर एक्झाम्पल इथे स्विच आणि हे एक्सप्रेशन दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल इथे. त्यानंतर केस 1, केस 2, केस 3, इथे अनलिमिटेड आपल्याला केस मिळते. जर केस मॅच झाली ट्रू असेल तर काय होईल, सर्टन ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि काय होईल, स्विच स्टेटमेंटच्या नंतरच्या एक्झिक्यूट होईल स्टेटमेंट. ठीक आहे. तर जर फर्स्ट मॅच नाही झाली केस तर काय होईल, सेकंड केस मॅच आहे की नाहीये ते चेक केले जाईल आणि जर सेकंड असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जाईल. स्टेटमेंट एक्झिक्यूट केल्यानंतर काय होईल, आफ्टर स्विच स्टेटमेंट जे काही असेल, स्टेटमेंट आफ्टर स्विच केस ते एक्झिक्यूट केले जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने काय होतं की स्विच स्टेटमेंटचं एक्झिक्युशन आहे और हा फ्लो चार्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर हे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकली रन करून बघूया. ठीक आहे. बघा मित्रांनो आपण इथे स्विच केसचा और स्विच स्टेटमेंटचा एक प्रोग्राम लिहिलेला आहे. सिंपल, सगळ्या आधी सगळे बेसिक स्टेप्स पूर्ण केल्या. त्यानंतर मी एक इंटिजर घेतलेला आहे डे नावाचा आणि त्याला 5
असाइन केलेला आहे, त्यानंतर स्विच हा कीवर्ड यूज केला आहे आणि ते एक्सप्रेशन मध्ये मी डे लिहिलेला आहे. डे म्हणजे काय आहे, 5 व्हॅल्यू असाइन केली आहे. राईट, म्हणजेच काय की आपण इंटिजर इथे दिलेला आहे. ठीक आहे, केस 1 घेतलेला आहे मंडे, केस 2 ट्यूजडे, त्यानंतर प्रत्येक केस नंतर मी ब्रेक यूज केलेला आहे. बघा इथे केस 3 वेनसडे ब्रेक. तर मित्रांनो मी इथे 7 केसेस दिलेले आहे आणि प्रत्येक केसला एक काय म्हटलेलं आहे, डे असाइन केला गेलेला आहे. त्यानंतर डिफॉल्ट घेतलेला आहे. जर 7 नंबर पैकी आपण जर 8, 9 म्हणजे कुठलाही वेगळा इंटिजर असाइन केला तर तेव्हा एक मेसेज येईल, समथिंग रॉंग इज एंटर्ड. ठीक आहे, तर आता आम्ही इथे डिफॉल्ट हा जो केस आहे तो मी सगळ्यात एंडला इथे दिलाय, त्यामुळे इथे ब्रेक जर नाही लिहिलं तरीही चालतं. पण जर तुम्ही इथे मध्ये कुठे जर डिफॉल्ट यूज करत असाल तर तिथे ब्रेक देणे आवश्यक आहे. तर बघा आपण इथे डे ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 5 दिलेली आहे, त्यामुळे आपला आउटपुट काय यायला पाहिजे, फ्रायडे यायला पाहिजे. बघूया येतं का. तर बघा मित्रांनो आपल्या इथे आउटपुट फ्रायडे आलेला आहे. तर मित्रांनो जर आपण मी डे ची व्हॅल्यू चेंज केली तर काय होतं बघूया. काय करू, 7. ठीक आहे, बघू काय येतं. बघा संडे आलेला आहे आउटपुट. त्यानंतर जर मी इथे 1 लिहिलं तर मंडे येणार. बरोबर आहे, आपल्या एक्सपेक्टेशन नुसारच. त्याच्या व्यतिरिक्त मी 8 दिलं तर बघूया काय येतं. बघा समथिंग रॉंग इज एंटर्ड असा एक मेसेज आलेला आहे. करेक्ट, आपल्या एक्सप्रेशन नुसारच आपल्याला काय येत आहे, आउटपुट येते आपल्या एक्सपेक्टेशन नुसार. फॉर एक्झाम्पल मी इथे 5 ठेवला आणि आता ब्रेक स्टेटमेंटचं नेमका ऍक्च्युअल मध्ये यूज काय ते बघूया, एक्झॅक्ट यूज काय ते बघूया. जर मी आता इथे बघा 5 आपण दिलेला आहे, त्यानंतर जर मी इथे स्टेटमेंट नाही दिलं ब्रेक तर काय होईल बघा. आपण 5 नंतरचा ब्रेक जो आहे तो काढलेला आहे. आता आन्सर काय येईल ते बघा. बघा मित्रांनो इथे आपला आन्सर इथे चुकलेला आहे. जसा आपण ब्रेक काढला तसा आपला आन्सर काय आला इथे, फ्रायडे आणि सॅटर्डे. आता हे का आलं बघा. काय होतं की जेव्हा इथे केस मॅच झाली, जशी इथे केस मॅच झाली 5 राईट, तसं आउटपुट इथे प्रिंट होणार. ठीक आहे, त्यानंतर त्याला इथे ब्रेक मिळाला का नाही, मग त्याने सेकंड केस जरी मॅच नाही झाली तरी जे सेकंड केसचं जे आउटपुट होतं ते इथे प्रिंट केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला ब्रेक मिळाला म्हणून तो स्विच स्टेटमेंटच्या बाहेर गेलेला आहे. तर एका ब्रेकमुळे इतकं सगळं आपलं काय म्हणता येईल आउटपुट वेगळं येऊ शकतं. एक ब्रेक जर आपण इथे दिला नाही तर आपला आउटपुट वेगळं येऊ शकतो, प्रोग्राम चुकू शकतो. त्यामुळे एक गुड प्रोग्रामरची हॅबिट आहे की केस नंतर काय लिहायचं, ब्रेक लिहायचं. गॉट इट. आणि त्यानंतर डिफॉल्ट केस मध्ये पण तसंच ब्रेक लिहिणे आवश्यक आहे. पण जर आपण डिफॉल्ट केस सगळ्यात एंडला यूज करत असू तर आवश्यकता नाहीये, कारण ते ऑटोमॅटिकली काय होईल की स्विचच्या बाहेर येऊन जाईल. ठीक आहे, जर मध्ये कुठेतरी आपण डिफॉल्ट केस देत असू तर तिथे लिहिणं फार आवश्यक आहे. गॉट इट. तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने स्विच स्टेटमेंटचा यूज होतो. आणि जर काही क्वेरी असेल यामध्ये या प्रोग्राम मध्ये किंवा काही तुम्हाला कन्सेप्ट असे असेल जे समजले नसतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा, आपण त्यावर नक्की चर्चा करूया. आणि जर नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे असेल, जर कुठला नवीन टॉपिक असेल तुमच्या डोक्यामध्ये तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग.